नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज काहीतरी छान बेत करायचा आहे। छान म्हणजे झणझणीत असं आवडतो मुलांना। तर त्यांनी सांगितलं आहे की आज काहीतरी तिखट स्वयंपाक कर मम्मा आणि आम्हाला आवडेल असं कर। तर मग मी आज त्यांच्यासाठी करणार आहे कटवडा। तर कटवड्यासाठी आपल्याला वडा बनवायचा आहे, कट बनवायचा आहे आणि मग वड्यांसाठी बटाटे उकडून घ्यायचे आहेत। तर मी आता हे मोठे दोन बटाटे घेतले आहे आणि त्यांचे तुकडे करून घेतले आणि त्यांना आता थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आणि छान उकडून घ्यायचं आहे। आता मी याची 3-4 शिट्ट्या करून घेते आणि मग आपण बटाटे उकडले की मस्तपैकी वडे करणार आहोत, कट करणार आहोत। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी पाहायला मिळेल। आता आपण कट करण्यासाठी मसाला करून घेऊया। तर अगदी 1 चमचा असं तेल घालायचं आहे। मी याच कढईत कट करणार आहे म्हणून याच कढईत आता भाजायला घेणार आहे। तर सर्वात पहिले आपल्याला भाजायचा आहे तर तो एक कांदा पतला पतला कापून घेतलेला आहे, म्हणजे तो पटकन भाजला जातो। त्याला थोडासा गुलाबी होऊ देऊया। हा थोडा गुलाबी भाजत आला का आपण त्यात टाकायचं आहे लसूण आणि आलं। लगेचच घालायचं आहे आपल्याला त्याच्यात 1 चमचा तीळ आणि 1 चमचा धने आणि घालणार आहोत 2 तेजपान, थोडंसं जायफळ, 2-3 मिरे, 1 वेलची, दालचिनी आणि 1 लवंग। खूप जास्त गरम मसाले नाही वापरायचे। मी टाकायचं आहे खोबरं। तर हे छान भाजून घेऊया आपण थोडंसं गुलाबीसर। 1 टमाटा टाकायचा आहे लहानसा, मोठा असेल तर अर्धाच घाला, नाही लहान असेल तर 1 घाला। तो आपण आता परतून घ्यायचा आहे। मसाला छान भाजला गेला आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता हा मसाला गार होतोय तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला 2-3 मिरच्या, अद्रक, लसूण आणि जिरं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला दळलं तरी चालेल, खलबत्त्यात कुटून घेतलं तरी चालेल, कुटलं तर जास्त छान लागते भाजी, म्हणून मी जरा कुटूनच घेणार आहे। बटाटे आता आपण चांगले ठेचून घेऊ, मस्त मऊ करून घ्यायचे आहे। कढईत टाकायचं आहे थोडंसं तेल, खूप थोडंसं वापरायचं आहे। तेल तापलं की आपण त्यात टाकूया मोहरी, हिंग आणि आपण जे वाटण करून घेतले ते वाटण आणि थोडासा कढीपत्ता। थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आपण तेलातच टाकून देऊया आणि यात टाकायचं आपल्याला आता आपण ठेचून घेतलेला बटाटा। भाजी आपली आता झालेली आहे। गॅस बंद करून द्यायचा आहे। भाजी एका प्लेटमध्ये गार करत ठेवून देते आणि आता लगेचच जे आपण मसाला करून घेतलेला आहे त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। छान बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता आपण कट करून घ्या मस्त गरम झणझणीत असा। तेल टाकून द्यायचे, तेल तापत आलं की त्यात आपण टाकूया हिंग आणि मस्त जे वाटण करून घेतलंय ते वाटण टाकायचं। मसाला छान भाजला जातोय, मस्त तेलही सुटत आले त्याला। त्यात आपण तिखट घालूयात, हळद, तिखट, मीठ, मसाले, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा खानदेशी मसाला आहे हा आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला। झणझणीत आमटी आहे आपली, मस्त थोडंसं पाणी घालायचं, जरा पुन्हा परतवून घ्यायचं आहे छान। हा मसाला भाजला जात असतानाच आपण त्यात अगदी 1 चिमूटभर अशी कसुरी मेथी घालणार आहोत। खूप जास्त नाही घालायची, अगदी चिमटीभर घालायची आहे, त्याच्याने खूप सुंदर सुगंध येतो, चवही खूप छान येते। आणि आता मी बाजूला गॅसवर गरम पाणी करत ठेवलं आहे। ह्या मसाल्यात आपण गरम पाणी घालणार आहोत, अजून थोडं भाजूया।
आता टाकायचं आहे गरम पाणी. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, छान मध्यम असं करूयात आपण याला. अजून थोडं पाणी घालायचं आहे. तर यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडंसं असं गूळ घालायचं आहे. आणि त्याची छान उकळी करून घ्यायची आपल्याला. आता या कटाला छान उकळी येते, तर आता आपण बटाट्याचे वडे करण्यासाठी बेसनाचा घोळ करून घेऊया. एका वाटक्यात आपल्याला घ्यायचं आहे बेसन. भाजी पण गार होतेच आहे. तर या बेसन पिठात मी अगदी पाव चमचा असं तांदळाची पिठी घालणार आहे, जेणेकरून आपलं वड्यांचं जे कव्हर असतं, हे जे कव्हर असतं ते एकदम छान होतं, पसरत नाही. या पिठात टाकायचं आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं असं हळद आणि थोडंसं असं हिंग आणि चवीप्रमाणे मीठ. असं घट्टसर असं म्हणता याला भिजवून घेऊया छान. या पद्धतीने आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण बटाट्याचे पहिले तेल तापत ठेवूया आणि बटाट्याचे गोल गोल गोळे पण करून घेऊया. तेल तापत ठेवलेलं आहे. आपण अगदी गोल गोल वडे करू शकतो किंवा थोडंसं असं प्रेस करून असं चप्पट वडा केला तरी चालेल. या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहे. पण वडा तळून घ्यायचा आहे. तेल तापवून नंतर मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं, म्हणजे पटकन ते वरचेवर जळत नाही आणि छान आतपर्यंत छान तळले जातात. वडे खूप सुंदर तळले गेले, तुम्ही पाहू शकतात. अतिशय छान झालेले आहेत, अप्रतिम असे, खूपच छान. आपला कट वड्याची वडे तयार झाले आहे, कट तयार झालेला आहे आणि मुलंही वाट पाहत आहे. अतिशय सुंदर असं बेत आहे आजचा. तर चला मग आपण वाढून देऊया मुलांना. पहिले वडे तळून झाल्याबरोबर त्यांचं सुरू झालं, मम्मा आम्हाला पहिले वाढ. चला पहिले त्यांना वाढून देते. मस्त 2 वडे, त्याच्यावर छानसा कट, तर छान भरपूर असा कांदा, टमाटा बारीक चिरलेला, त्यावर टाकायचं आहे फरसाण. मस्त लिंबू पिळून द्यायचा आहे. 1 चमचा, 2 वडे. चला तर बघ, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं. आणि आजची आपली कट वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.